नमस्कार. मी शैलेश बाबूराव उल्लेवार, माजी नगरसेवक, देगलूर नगर परिषद देगलूर व इथं उपस्थित प्रभाग क्रमांक 13 चे उमेदवार माझ्या आई सो पुष्पाताई बाबूराव उल्लेवार यांच्या प्रतिनिधी म्हणून या पत्रकार परिषदेमध्ये मी उपस्थित आहे. नमस्कार, मी बालाजी बळीराम मैलागिरे, प्रभाग क्रमांक 1 ब रोहिणी बालाजी मैलागिरे यांचा प्रतिनिधी म्हणून मी इथं. सचिन दिगंबर कडलवार, माझी आई सौ शोभा दिगंबर कडलवार, वार्ड नंबर 1 म्हणून मी प्रतिनिधी म्हणून पत्रकार परिषद उपस्थित. नमस्कार, मी विजय साहेब पाशंवर, प्रभाग क्रमांक 2 सौ शैलेजा सुरेश पाशंवर यांचा प्रतिनिधी म्हणून उपस्थित आहे. नमस्कार, मी योगेश मैलागिरे, प्रभाग क्रमांक 10 मध्ये कोमल बालाजी मैलागिरे यांचे प्रतिनिधी म्हणून मी उपस्थित आहे. आजच्या या पत्रकार परिषदेमध्ये काही प्रमुख मुद्दे आपल्याला हाताळायचे आहे की आजची ही पत्रकार परिषद घेण्याचे मुख्य कारण म्हणजे समाजातील काही तथाकथित दिशाभूल करणारे नेतृत्व आणि नेते ही समाजाची दिशाभूल करत आहे. तर त्यावरील पडदा आपल्याला बाजूला सारण्यासाठी व आपल्या डोळ्यामध्ये एक प्रकारचं अंजन घालण्यासाठी हा इथे एक पत्रकार परिषद आपण एक छोट्या स्वरूपात आयोजित केलेली आहे. आता सर्वप्रथम सर्वसामान्य देगलूरकरांमध्ये असा चर्चेचा विषय होत आहे की स्वर्गीय निलमवार साहेब यांच्या पत्नी श्रीमती मनोरमा मशनजीराव निलमवार या नगराध्यक्ष पदाच्या काँग्रेसच्या उमेदवार असताना समाजातील इतर नेते पदाधिकारी हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवत आहेत. तर सर्वप्रथम हा विषय घेण्यामागे किंवा हा मुद्दा हाताळण्यामध्ये आपल्याला एक गोष्ट लक्षात आली पाहिजे की स्वर्गीय निलमवार साहेबांनी देगलूर शहरासाठी असेल किंवा समाजासाठी असेल ते आपापल्या पद्धतीने जेवढं काही शक्य होईल ते काम केलेलं आहे. पण ते काम करत असताना त्यांचं अकाली निधन झालं ते समाजासाठी दुःखदायक आहेच, त्याचबरोबर तालुक्यासाठी शहरासाठी ही दुःखद बातमी आहे. त्यामुळं त्यांचं निधन झाल्याच्या नंतर शहरामध्ये एक नेतृत्वाची पोकळी निर्माण झाली होती. पण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं व लक्ष्मीकांत पदमवार माजी नगराध्यक्ष यांनी स्वतः पुढाकार घेऊन त्यांचे चिरंजीव अविनाश मशनाजीराव निलमवार यांना बिनविरोध निवडून आणलेलं आहे नगरसेवक म्हणून. आणि त्यांच्या कार्याची पावती असेल, त्यांच्या विचाराची पावती म्हणून त्यांना बिनविरोध उपनगराध्यक्षपद दिलेलं आहे. त्यानंतरच्या काळामध्ये त्यांच्या चिरंजीवांना देगलूर नगर परिषदेचे विरोधी पक्षनेते पद सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं दिलेलं आहे. त्यामुळं स्वर्गीय निलमवार साहेब हयात असताना ज्या काँग्रेस पक्षाला आपल्या संपूर्ण आयुष्यात तीव्र प्रकारे विरोध केलेला आहे त्या पक्षामध्ये स्वतःच्या स्वार्थासाठी त्यांच्या चिरंजीवांनी प्रवेश केलेला आहे. त्यामुळं निलमवार साहेबांच्या विचाराचा कार्याचा उजाळा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केलेला आहे. त्यांचा नगर परिषदेमध्ये पुतळा बसवण्याचा जेव्हा विषय आलेला आहे त्यामुळे तत्कालीन जो काँग्रेस पक्ष होता तो वेळोवेळी विरोध करण्याच्या भूमिकेमध्ये होता. त्यामुळे ह्या पक्षांसोबत आपण जाऊन आपण आपले विचार, आपल्या वडिलांचे विचार यापासून आपल्या विचाराची फारकत झालेली आहे. त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने निलमवार साहेबांच्या विचाराचा वारसा पुढे नेण्यासाठी, त्यांच्या आठवणींचा स्मृतीचा उजाळा आपल्यासोबत राहण्यासाठी, देगलूरकरांसाठी त्यांची जे काही सेवावृत्ती होती त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं स्वर्गीय निलमवार साहेब यांच्या नावानं रुग्णालय उभं केलेलं आहे. त्याचबरोबर मार्केटच्या मध्यवर्ती भागात स्वर्गीय निलमवार साहेब यांच्या नावानं सुद्धा एक व्यापारी संकुल उभं केलेलं आहे. त्याचबरोबर नगर परिषदेमध्ये जो सभागृह आहे त्या सभागृहाला स्वर्गीय निलमवार साहेब यांचं नाव देण्याचं कार्य सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केलेलं आहे. त्याचबरोबर तरुणांना खेळामध्ये आवड निर्माण व्हावी, त्यांच्यामध्ये उत्साह निर्माण व्हावा यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा सुद्धा घेतलेली आहे. त्यामुळं त्यांच्या जो कार्याचा उजाळा आहे, त्यांच्या कामाची पावती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं केलेला आहे. निलमवार साहेब हयात असताना संपूर्ण आयुष्य त्यांचं काँग्रेस पक्षांना विरोध करण्यामध्ये गेलेलं आहे. त्यामुळं
त्यांच्या चिरंजीवांनी आपल्या वडिलांचा जो वैचारिक वारसा आहे तो वैचारिक वारसा दूर साधून फक्त आपल्या स्वार्थापोटी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे. त्यामुळं कौटुंबिक वारसा याला बाजूला सारून निलमवार साहेबांचा जो काही वैचारिक वारसा आहे ते पुढे नेण्याचं काम आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं प्रभाग 10 मधील उमेदवार असतील कोमल बालाजी मैलागिरे, त्यानंतर प्रभाग 1 मधून असतील रोहिणी बालाजी मैलागिरे, त्याचबरोबर प्रभाग 1 मधून असतील शोभाताई दिगंबरराव कडलवार आणि प्रभाग क्रमांक 2 मध्ये असतील शैलेजा सुरेश पाशमवार. ज्या निलमवार साहेबांनी आपलं संपूर्ण आयुष्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात घातलेलं आहे त्यांचा जो वैचारिक वारसा आहे ते पुढे नेण्याचं काम या सगळ्या तरुण वर्गानं पुढे सारण्यासाठी उभं राहिलेलं आहे. त्यामुळं त्यांच्या परिवारामधून स्वतः नगराध्यक्ष पदाचे उमेदवार असतील, त्यानंतर त्यांचे चिरंजीव नगरसेवक पदासाठी असतील, त्यानंतर त्यांच्या पत्नी या नगरसेविका पदाला उभा टाकलेल्या असतील. आपल्याच परिवारात संपूर्ण पद ठेवून समाजातील इतर लोकांना नेतृत्वाची संधी उपलब्ध करून दिलेली नाही. त्यामुळे ज्या स्वार्थी काँग्रेसने त्यांचा पुतळा बसवण्यासाठी विरोध केलेला आहे त्या स्वार्थी काँग्रेस पुढं आज लोटांगण घालण्याचं काम त्यांच्या चिरंजीवांनी केलेलं आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात निलमवार साहेबांचा वैचारिक वारसा पुढे नेण्याचं काम आमचा सर्व तरुण वर्ग करेल अशी आमच्या सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं मला त्यांची आशा आहे. त्यामुळं मी देगलूरकरांना विनंती करतो की वारसा हा विचाराचा असला पाहिजे, वारसा हा कुटुंबाचा असायला नाही पाहिजे. त्यामुळं कुठल्याही व्यक्तीला ज्याच पद्धतीने आमच्या समाजात असेल त्याच पद्धतीनं काँग्रेस पक्षातील जे काही मनेरवारलू समाजाचे नेतृत्व म्हणून जे आज शहरामध्ये भूमिका निभावत आहेत त्यांनी आणि त्यांच्या पत्नी ज्या मनेरवारलू समाजाचं नेतृत्व म्हणून जे पुढाकार घेत आहेत ते शहराचे माजी नगराध्यक्ष मोगलाजी शिरसटवार आणि त्यांच्या पत्नी सुरेखा मोगलाजी शिरसटवार या दोघच मनेरवारलू समाजामध्ये आहेत का? मनेरवारलू समाजातील इतर जे काही नेतृत्व आहे त्यांना तुम्ही का पुढे करत नाही? आपल्याच कुटुंबाचा वारसा किती दिवस पुढे चालवायचा? समाजातील गोरगरीब तरुणांना नेतृत्वाची संधी का देत नाही? त्यामुळं याचा सुद्धा विचार गोल्हेवार समाजातील व्यक्ती असतील, कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील, त्याचबरोबर मनेरवारलू समाजातील जे काही तरुण वर्ग असेल, व्यापारी वर्ग असतील यावर आपण विचार करायला हवं. कुठल्याही शहराचा नेतृत्व हा विचाराकडे, विकासाकडे असायला पाहिजे, हा कुटुंबाकडे असायला नको आहे. त्यासाठी देगलूर शहरातील सर्व सुजाण नागरिकांनी येणाऱ्या देगलूर नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत सौ विजयमाला बालाजी टेकाळे व त्यांचे जे काही संपूर्ण सहकारी नगरसेवक नगरसेविका पदासाठी निवडणूक लढवत आहेत त्यामुळे या सर्व लोकांना जास्तीत जास्त मताधिक्यानं मतदान करून निलमवार साहेबांचा वैचारिक वारसा पुढं करण्यासाठी मतदान रूपी आशीर्वाद देगलूर शहरातील नागरिकांनी द्यावं एवढी इच्छा मी व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. काँग्रेस पक्षाने गोल्हेवार समाजाचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार दिलेला आहे. त्यासाठी गोल्हेवार समाज हा काँग्रेस पक्षाच्या पाठीशी आहे असं देगलूरकरांमध्ये एक चर्चा आहे, चर्चेचं वातावरण आहे. आणि विरोधक म्हणतात की पूर्णतः काँग्रेस पक्षाच्या समर्थनात हा गोल्हेवार समाज आहे. तुमचं काय म्हणणं आहे यावर? अजिबात नाही. कुठल्याही पक्षाच्या मागे, एका पक्षाच्या मागे नाही आहे आणि एका परिवाराच्याही मागे नाही आहे. कारण राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष विजयमाला बालाजीराव टेकाळे साहेब यांनी अध्यक्ष असताना यांनी निराळी समाजाचे आहेत. तरीही आमच्या समाजामध्ये 5 लोकांना त्यांनी उमेदवारी दिलेली आहे. त्यामुळे हे चुकीचं आहे. हे विरोधकांना फक्त अफवा करण्याची सवय पडलेली आहे. खोटं बोलायचं, रेटून बोलायची ही पद्धत त्यांची आधीपासून आहे. दादागिरी करणे. आज तुम्ही जाऊन आमच्या वार्डामध्ये बघा काय विकास झालेला आहे. आज लहान लहान लेकरांना बघलं तर असं वाईट वाटते की बाबा डेंग्यूची शिकायत होऊ शकते, मलेरियाची शिकायत होऊ शकते. सगळं घाण आमच्या वार्डामध्ये. आज तुम्हाला वाटलं तर उद्याला जाऊन तुम्ही चौकशी करू शकता की आहे वातावरण काय आहे काय नाही हे तुम्हाला समजते. आज त्यांच्याकडे एकाच परिवारामध्ये 35 वर्ष झाला आज सत्ता आहे. काय विकास केले? न समाजाचं केलंय, फक्त स्वतःचा विकास झालेला आहे त्यांचा, बाकी काही नाही. फक्त सगळं खोटं नाटक करून समाजाचा फसवणूक करण्याचा हा प्रयत्न आहे त्याचा एकमेव उद्देश.
त्यांचं काहीच नाही. यावेळेस पूर्ण काँग्रेसचा सुपडा साफ होणार आहे. पूर्णपणे देगलूरमध्ये पूर्ण ताकदीने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, पद्मवार साहेब, बालाजी अण्णा टेकाळे आणि नांदेड जिल्ह्याचे लोकनेते प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्यावर विश्वास ठेवून अख्ख्या देगलूरमध्ये पूर्ण राष्ट्रवादीची सत्ता येईल. 100% सांगतो तुम्हाला. 3 तारखेला राष्ट्रवादी पक्षाचा गुलाल हे उधळला जाईल, हे तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो. एवढंच सांगायचं आहे मला. त्याच्यामुळं हे पत्रकार परिषद घेण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे लक्ष्मीकांत पद्मवार यांनी गोल्हेवार समाजातील 5 उमेदवारांना उमेदवारी देऊन तुमच्या समाजाला न्याय देण्याचं कार्य केलेलं आहे. हो, 100% कार्य केलेलं आहे त्यांनी. कारण काँग्रेसचे जे 3 नगरसेवक, 1 नगराध्यक्ष आणि 2 नगरसेवक, एकाच परिवारात 3 पद आहेत. त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांनी इतर सर्वसामान्य जे रस्त्यावर काम करणारे आहेत, 24 तास काम करणारे, रात्री बेरात्री हॉस्पिटलचा असो, इतर कुठले कार्याचा असो, गोरगरीब जनतेचं काम असो, पाण्याचा प्रश्न असो, कुठल्याही समस्या असो, या अशा व्यक्तींना इथं तिकीट दिलेलं आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने. आज तुम्हीच पहा, वार्ड क्रमांक 10 मध्ये 10 वर्षापासून समाज कार्य करतो. आज माझा समाज तिथं नाही तरी पद्मवार साहेबांनी का मला घेतले, याच्या मागे पण कारण आहे. आणि आजकाल ते गोल्हेवारचे पत्रकार गोल्हेवारच्याच उमेदवाराचं ऐकून ते वार्ड क्रमांक 10 बद्दल असे बोलतात की काही आणू 4 कार्यकर्ते घेऊन, म्हणजे ते गोल्हेवार समाजाचे का बोलत आहेत. कारण त्या उमेदवाराला असं आहे म्हणत की आम्ही पुढे जाऊन फक्त तोच परिवार का पुढे जाऊ. पद्मवार साहेबांनी सर्वांचा विचार केलेला आहे व आमच्यासाठी 5 सामान्य कुटुंबातले उमेदवारी पद दिलेले आहे. त्यांचे आभार आहे आम्ही मानतो. काँग्रेस पार्टीने एकाच कुटुंबात 1 अध्यक्ष व 2 नगरसेवक पद दिलेलं आहे गोल्हेवार समाज. पण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने गोल्हेवार समाजातील सर्वसामान्य कार्यकर्त्याला वेगवेगळ्या भागातून न्याय देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. त्यामुळं येणाऱ्या काळात कुटुंब विरुद्ध सर्वसामान्य गोल्हेवार समाजातील कार्यकर्ते अशी एक लढत देगलूरकरांना येणाऱ्या काळात पाहायची आहे. त्यामुळं सर्वसामान्य कार्यकर्त्यासोबत सर्वसामान्य लोक उभे राहतील अशी अपेक्षा आम्ही सर्वांच्या वतीने व्यक्त करतो. मी माझ्या गोल्हेवार समाजांना माझी हात जोडून विनंती आहे की कुठल्याही त्यांच्या गोष्टीकडे लक्ष न देता आपण सगळ्यांनी मतदानाच्या रूपात आम्हाला निवडून द्यावं. आणि इतर समाज तर आमच्या मागे आहेच, पण एका कुटुंबाच्या मागे न राहता आमच्या गोल्हेवार समाजांनी सर्वांच्या मागे उभे राहावं, एवढीच मी कळकळीची विनंती करतो. आणि देगलूरची मायबाप जनतेना बी हात जोडून विनंती आहे, येत्या 2 तारखेला सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी देगलूर सर्वांना जे 27 नगरसेवक आहेत आणि नगराध्यक्ष पदासाठी विजयमाला बालाजीराव टेकाळे यांना बहुमताने निवडून द्यावं, एवढीच हात जोडून विनंती करतो. आणि देगलूरकरांची जर बोलण्यामध्ये कुठं चुकामुक झाली असेल तर माफी मागतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.